त्या वतीने लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतळात द्यावे या संबंधी कृती समितीने आजची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री आणि माजी खासदार जगन्नाथजी पाटील यांचे सल्लागार जे तांडे आणि ते सर्व मंडळी उपस्थित राहून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा झाली. आपण सर्व पत्रकार आणि प्रसिद्धी माध्यम या ठिकाणी उपस्थित राहून विमानतळाच्या बाबतीत अधिक प्रसिद्ध देऊन दिवाणचं नाव कसं या विमानतळ लागेल याबद्दल निश्चित आपण चांगली माहिती द्या, उपकृत करा अशी मला आशा आहे. दिवाणचं सारं आयुष्याचं तुम्हाला पट माहिती असेलच. एका साध्या खेड्यात जन्मलेला माणूस उरण पनवेलच्या मध्ये असलेल्या जासई गावी, वडील 3री-4थी शिकलेले, परंतु तिथे शिक्षकांनी त्यांना सांगितलं हा मुलगा अतिशय तल्लख आहे. त्यामुळे 7वीला वर्णाकल फायनल असताना अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून पुढे हा आले पनवेल येथे शिक्षण घेतलं. मॅट्रिक किंवा 11वी मॅट्रिकमध्ये अतिशय उत्तम गुणांनी पास झाले आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून ते BA LLB झाले. यानंतर ते गावी आले आणि वकील सुरू केली, परंतु वकील त्यांचा मन रमेना. सामाजिक बांधिलकी म्हणून जाणीव झाली आणि त्यांनी वकिली क्षेत्र सोडून जनतेच्या प्रश्नासंदर्भात एक जागृती निर्माण करायला घेतली आणि त्यातून शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. तिथून लोकल बोर्डची निवडणूक लढली, मोठ्या प्रमाणात निवडून आले. 4 वेळा विधानसभा निवडून आले, 1 वेळा विधान परिषद आले, विरोधी पक्ष नेते झाले. पनवेल महानगरपालिकेचे नगराध्यक्षही होते आणि पुढे 2 वेळा खासदार झाले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी सन 1949 पासूनच ठाणे जिल्ह्यातल्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादन केल्या गेल्या, परंतु भूमिपुत्र शेतकरी आहे तिथेच राहिला, त्याला काही न्याय मिळेल नाही. आणि मग या अन्यायाच्या विरुद्ध नव्या मुंबईत मोठ्या प्रमाणात नवी मुंबई वसवण्यासाठी जमीन संपादन सिडकोकडून संपादन केले गेले. पण शेतकऱ्यांचं काय? प्रारंभी असण्याची योजना होती, सर्व गावं उठवायची आणि सातारा सांगलीकडे घेऊन जायची आणि इथे नवीन मुंबई अशा प्रकारचे डेव्हलपमेंट होते. आणि मग त्यांनी जनजागृती सुरू, अनेक शाळा कॉलेजेस त्यांनी काढल्या, त्याच्यामधून अनेक विद्यार्थी त्यांना मिळाले. बाबासाहेब आंबेडकरांचे एक मत होते, शिका, संघटित, संघर्ष व्हा, संघर्ष करा. नेमकं त्यांनी त्याच ह्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेज काढल्या, लोकांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगती व्हावे यासाठी प्रयत्न केले. आणि हा संपूर्ण सिडकोचं जे सिडकोने 15,000 रुपये त्यावेळेला कबूल केले होते विक्री द्यायचे, 40,000 रुपये त्यांनी ते अमान्य केले की ह्याच्यामध्ये आमचा शेतकरी पुनर्वसन होणार नाही, आहे त्या ठिकाणी गावं असावी, पण त्यांच्या पुनर्वसनाची योजना काय. आणि या संबंधात त्यांनी लढा दिला आणि नव्या मुंबईपासून तर संपूर्ण भागामध्ये एक 12.5% नवीन पॅटर्न एक तयार केला. आणि त्या नव्या मुंबईत 12.5% याचा अर्थ 100 गुंठ्याला 12.5, 40 गुंठ्याला 5 गुंठे अशी जमीन विकसित भूखंड द्यावं अशा प्रकारची मागणी केली आणि शरदचंद्र पवार साहेबांना असताना ते मान्य झाले. अर्थात या सगळ्या ह्याच्यामुळे संपूर्ण देशभर हा पॅटर्न तयार सुरू झाला आणि या पॅटर्नमार्फत संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय मिळवला. ते त्याचे फाउंडर आहेत. यानंतर त्यांनी दुसऱ्या काही अशा वेगळ्या योजना घेतल्या, त्याच्यात ते यशस्वी झाले. पण ह्या आंदोलनामध्ये त्यांना खूप मारहाण झाली, रक्तबंबाळ झाले. अक्षरशः त्यांच्या अंगावर लोक पडून होते की लोक त्यांना पोलीस मारहाण करत होते, पण त्याच्यापासून ते दूर झाले. केम हॉस्पिटलला 2 महिने ते आजारी पडले, उपसाचा त्रास झाला, त्याला त्रास इतका झाला, पण ते ध्येयापासून बाजूला गेले नाही. आणि मग 84 सालीचं मोठं एक आंदोलन झालं. त्या आंदोलनात 105 त्या आंदोलनात
105 आहेत ना, 5 सॉरी, त्या आंदोलनात 5 हुतात्मे गेले, अनेक लोक जखमी झाले. मला कल्पना आपल्या ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये 2 आपण वॉर्ड खाली करून घेतले होते. ती सुद्धा होते केम हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल. इथे सगळे रुग्ण स्वतः मी प्रत्यक्ष ॲडमिट करून घेतले. दिघे साहेबांनी एवढंच सांगितलं की बाबा हे सगळे कालपासून आंदोलन होऊ पाहिजे, थोडंसं करा. त्यांनी जैन मंदिरामध्ये सांगितलं आणि लोकांना चपाती भाकरी दिली. नाईक गणेश नाईक आपल्या आनंद देशामध्ये माझा स्नेहसंबंध होते, तुम्हाला सर्वांना. अशा प्रकारच्या क्रांतीमध्ये स्वतःला झोकून देणारे काही लोकांनी गावच सोडली होती. लहान लहान मुलं जी होती ती मुंबईला पाठवली नातेवाईकांकडे, कारण केव्हा काय होईल सांगताना इतकी भीती होती. पण लोक मात्र उतरत होते. त्या आंदोलनाचं नेतृत्व करणार हे. आणि म्हणून आम्हाला स्वतःला असं वाटतं की एक पुरोगामी विचारांचा बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर, महात्मा ज्योतिबा यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्यरत असणारा हा पुरोगामी विचारांचा माणूस, बहुजन समाजाचा राजा म्हणून आम्ही त्यांना समजू. अशाचं नाव या नव्या मुंबईच्या विमानतळाला लावावं यासाठी आम्ही आंदोलन केलं. यासाठी अनेक बैठकाही झाल्या. मी विशेषतः उद्धव ठाकरे साहेब असतानाही बैठका झाल्या, परंतु शेवटच्या क्षणी मात्र उद्धव ठाकरे सरकार जेव्हा अल्पमतात आलं त्यावेळेस त्यांनी मात्र स्वतःच्या वडिलांचं नाव बाजूला केलं आणि इथे ठराव केला. पण तो ठराव दोन्ही सभागृहात होणं आवश्यक होतं, कारण कॅबिनेटमध्ये घेतलं पण सभागृहात होण्याची चर्चा होतं. म्हणून फडणवीस सरकार आणि शिंदे सरकारने त्या काळात दोन्ही सभागृहात हा ठराव मंजूर केला आणि राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवलं. यानंतर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर आम्ही आमच्या शिष्टमंडळाने आम्ही त्यावेळेस सिंधिया हवाई वाहतूक मंत्री त्यांचीही भेट घेतली. त्यांनी सांगितलं त्यावेळेस की शक्यतो जर का राज्य सरकारने ठराव पाठवलेला आहे तर तो ठराव मंजूर होईल असा आम्हाला आशावाद आहे. पण आम्ही घोषित करू शकत नाही, कारण आमचं बॉस पंतप्रधान आहे. त्यानंतर आम्ही मोहोळ राज्यमंत्र्यांनाही भेटलो. त्यांनी सांगितलं की सकारात्मकदृष्ट्या संपूर्ण प्रस्ताव हा पॉझिटिव्ह झालेला आहे. आणि त्यानंतर तेलंगणचे खासदार आणि मंत्री कॅबिनेट काय म्हणतं नायडू यांनाही भेटलो. त्यांनीही सांगितलं मला की हा शक्यतो हा ठराव मंजूर निश्चित होईल असा आम्हाला आशावाद आहे. हे पंतप्रधानांच्या कार्यकाळात लिहिलेलं आहे. परंतु आज ह्या ठरावाला 2 वर्ष होऊन गेले, विलंब झाला. आमचं म्हणणं आहे की विमानतळ सुरू होण्यापूर्वी त्याची नोटिफिकेशन निघावी, किंबहुना कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, ही आमची मागणी आहे. आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये आमच्या सर्वसाधारण असं ठरवण्यात आलं. माननीय नाईक साहेब फोनवर चर्चा झाली, कवी पाटलांची चर्चा, आणि त्यांनी सांगितलं येत्या 8-10 दिवसामध्येच आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं की तुम्ही आम्हाला पंतप्रधानांकडे भेट घेऊन. अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. आंदोलनाची दिशा कधी केव्हा घ्यायची की ज्यावेळेला निगेटिव्ह काहींचं निघेल त्यावेळेला घ्यायची. आज पॉझिटिव्ह जे आहे, लोक आहे संतप्ते, लोक हजार लाखो निघतील, परंतु ज्यावेळेला पॉझिटिव्ह गोष्टी होत घडत असतील तर निश्चितपणे कुठेतरी आपण थांबलो. या भावनेने आजचं ह्यामध्ये निर्णय घेण्यात आले की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ही बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय सूर निघते, त्याच्यामध्ये काय आम्हाला आश्वासन दिले तिथं हे पाहायचं आणि तदनंतर मिटिंग घ्यायची. पण 24 जूनला त्यांचा स्मृती दिन आहे. त्या स्मृती दिनाच्या निमित्ताने देखील आम्ही एकत्र बसू तर आम्ही अंतिम निर्णय घ्यायचा असं ठरलेलं आहे. तेव्हा आजच्या ह्या बैठकीमध्ये आम्ही आपणाला एवढंच सांगू इच्छितो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर जर बैठकच दिली गेली नाही तर निश्चितपणे वेगळा परिस्थिती. पण बैठक दिली गेली आणि सकारात्मक गोष्टी दिल्या गेल्या तर मात्र आंदोलनात कोणीतरी घेता येणार नाही. आणि म्हणून आजची ह्या बैठकीमध्ये यासाठी चर्चा बोलवली होती, कारण लोकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे. गेले 2 वर्ष झाले आंदोलन नाही, कुठेही चर्चा नाही, नेमके काय. आणि म्हणून आजच्या ह्या संपूर्ण या बैठकीमध्ये तो आज चर्चाही झालेली आहे. ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात बैठक झाल्यानंतर 8-10 दिवसांमध्ये ती बैठक व्हावी अशा प्रकारची विचारधारा आज झाली.
आणि त्या बाबतीत JD तांडे आणि जगन्नाथजी पाटील हे सर्व मंत्री महोदय खासदारांची बैठक घेऊन मीटिंग निश्चित करतील आणि मग आमच्या कार्यकारिणीबरोबर बैठक आणि सर्व आमदारच्या जे या आंदोलनात सकारात्मक जे आंदोलन होते सर्व पक्षीय आजी माजी आमदारांची बैठक राज्याचे मुख्यमंत्री होईल आणि त्यानंतर मग पुढील कार्यक्रम आखला जाईल अशी आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे. मी सर्वांना विनंती करते की सकारात्मक दृष्टिकोनातून निश्चित मला मुख्यमंत्र्यांकडे काही आश्वासन मिळेल अशी मी आशा धरतो आणि मग 15 तारखेनंतर आम्ही पुन्हा तुमच्या समोर येणार आहोतच. बोला. विमानतळ सुरू व्हायच्या आधी नाव द्यायला पाहिजे असं वाटतं की नाही? हो, आम्हाला असं वाटते की त्यांनी नोटिफिकेशन काढावं किंवा कॅबिनेट ठराव घ्यावा ही आमची भूमिकाच आहे. कारण कॅबिनेट निर्णय घेतला नाही, नोटिफिकेशन विमानतळाचं नाव कसं होईल म्हणून विमानतळाचं नाव देण्यापूर्वी त्यांनी नोटिफिकेशन किंवा कॅबिनेटचा निर्णय घ्यावा ही भूमिका आमची कायम राहील. हां, सगळं सकारात्मक आहे. कुठे कुठे अडलं की प्रलंबित अंतर पण नाही. हां, त्याच्यानंतर असं आहे की आम्ही मध्यंतरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी भेटल्यानंतर त्याने असं सांगितलं गेलं की ज्या दिवशी इथे लँडिंग होईल, उद्घाटन होईल, त्या दिवशी देशाचे पंतप्रधान येतील आणि त्यावेळेला ते घोषित करतात. पण घोषित करण्यापूर्वी आम्हाला कॅबिनेट आणि नोटिफिकेशन ते निघालं पाहिजे. दिशा तुमची 15 तारखेनंतर आंदोलन करायची नाही? हां, 15 तारखेनंतर दिशा ठरेल तुमची? हो, 15 तारखेनंतरच. कारण जर नोटिफिकेशन काढणार असेल आणि कॅबिनेट निर्णय घेणार असेल तर उगीच मग लोकांना रस्त्यावर आणून केसेस करणं, कारण आता हजारो तरुणांवर केसेस झालेले आहेत, हजारो तरुणांवर. अर्थात सरकारने निर्णय घेतलेला की या केसेस आम्ही काढून घेतो, हा प्रश्न वेगळा. पण रस्त्यावर आणून उगीच कुठेतरी आपण गालबोट लावाय ही भूमिका नाही. कारण मी एका समाजवादी चळवळीतला आहे, त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करून राज्यात आपल्याला आंदोलन करायचे नाही किंवा प्रसिद्ध झाले आंदोलन केले पाहिजे. तर आपला जे हेतू आहे तो सिद्ध झाला पाहिजे ही भूमिका आपली आहे. देणारच, द्यावंच लागेल ही भूमिका अध्यक्ष म्हणून बोलतो, अन्यथा टिंबटिंब नाही करू शकत अध्यक्ष. कारण एकदा मीटिंगमध्ये झालं ना की मग तुम्हाला स्वतःला अध्यक्षाला कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. मुख्यमंत्री चर्चा आता चर्चा झाली, जगन्नाथ फोन लावलं होतं, हे 8-10 दिवसात ताबडतोब मुख्यमंत्री बैठक लागते. तारीख दिली नाही, देतील. येस, करेक्ट. तुझं अतिशय महत्वाचं आहे. आमचं तेच म्हणणं आहे. उद्याचा GR निघाला तर सांगते GR निघाला नगर परिषदेला, महानगरपालिकेत, आता कसं देते. आमचं तेच म्हणणं, मुख्यमंत्र्यांना तेच विचारणार. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तेच चांगलं विचारलं. आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचा निर्णय अपेक्षित तोच आहे ना. कारण उद्या आचारसंहिता लागल्यानंतर कदाचित मग ती आचारसंहिता लागलेली आहे. पण मला वाटतं हा केंद्र सरकारचा प्रश्न असल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे आचारसंहिता प्रश्न येऊ नये असं मला वाटतं. मी कायद्यात थोडं तज्ज्ञ नाही, पण अनुभव आहे. तर उग्र आंदोलन हे होणारच नाही. पहिल्यांदा ते होणारच नाही, असं शक्य नाही. वेगळ्या नावाचा विचारच होणार नाही, हे आम्हाला पूर्ण शक्य आहे.